आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. यापूर्वी आपण सांगलीतल्या अशा जोडप्यांना भेटलो ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. आज आलोत आपण कोल्हापुरात आणि आज ज्या जोडीला आपण भेटणार आहोत ती जोडी काहीशी खास आहे. कारण आपण भेटणार आहोत त्यागराज पेंढारकर आणि निर्मला पेंढारकर यांना. त्यागराज पेंढारकर तुम्हाला अनोळखी नक्कीच नाहीत. बाबूराव पेंढारकरांचे सुपुत्र म्हणजे त्यागराज पेंढारकर, भालजी पेंढारकरांचे पुतणे. चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ पाहिलेले त्यागराजजी आपण आज त्यांच्याबद्दल बोलणारच आहोत. पण आज आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांना साथ दिली आहे ती निर्मलाताई पेंढारकरांना. त्यांनाही विचारणार आहोत त्यांच्या या सगळ्या अनुभवांबद्दल. मला तर खूप उत्सुकता आहे, आय एम शुअर तुम्हाला पण असणार आहे. चला जाऊया आणि बोलूया त्यांच्याशी. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. आजोबा, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, तुम्हाला माहितीच आहे जसं कोल्हापूर हे चित्रपट सृष्टीचं माहेरघर म्हणतात. भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर ही त्यातली मोठी आणि महत्वाची नावं आहेत. आमच्या पिढीतल्या मुला मुलींनी त्यांच्याबद्दल फक्त ऐकलंय, त्यांना भेटण्याचा योग कधी आला नाही. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना आम्ही तुम्हाला भेटू शकलो, तुम्हा दोघांनाही भेटलोय, हे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच खूप भाग्याची आणि मोठी गोष्ट आहे. आजी, मला तुम्हाला विचारायचंय, बाबूराव पेंढारकरांची सून म्हणून तुम्ही या घरात आलात, कसं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा तुम्ही कधी भेटलात आजोबांना? पहिल्यांदा पाहिलं माझ्या साखरपुड्याच्या आधी. तोपर्यंत तुम्ही एकमेकांना भेटलाच नव्हता? पाहिलंच नव्हतं कधी. मग हे जमलं? माहिती पण नव्हते. माहितीही नव्हते आजोबा? मग हे लग्न जमलं कसं? सांगा. मी जमवलं. तुम्ही जमवलं? आणि त्यांच्या बंधू एक होते, त्यांनी त्यांच्या मतीने मी जमवलं. तुम्हाला कसं वाटलं की यांच्याशीच लग्न करावं असं का वाटलं? कसं भेटलात तुम्ही? आजींना कुठे पाहिलं? आणि तिला मी खासबाग मध्ये पाहत होतो. खासबाग मध्ये त्यांचं एक घर होतं आणि मी तिथं नेहमी खेळायला फिरायला वगैरे जायचो. तर तरुण वयात असल्यामुळं एक काही आकर्षक गोष्टी आपल्याला बघाव्याशा वाटतात. त्यात विशेषतः म्हणजे मुली. तर त्यात ही दिसली मला, तर ही देखील मनात भरली. म्हणजे आपण एक ठरवतो ना की बाबा असं तरीची ही मुलगी चांगली, आपल्याला ओळख झाली तर बरं वाटेल, असं ते तेव्हा मनात येऊन गेलं. आणि फॉर्च्युनेटली तिचा एक भाऊ तो माझ्याबरोबरच होता कॉलेजमध्ये, त्यामुळं त्या गोष्टी सोयीच्या होतील असं मला वाटलं. आणि मग मी ठरवलं की बाबा आपल्याला मिळावी तर अशी एखादी मुलगी मिळावी. ड्रीम गर्ल होत्या म्हणजे तुमची जशी तशी आजी आहे. हो हो. पण मग आजी, मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला यांच्या घरी सून म्हणून जायचं किंवा यांच्या घरून तुम्हाला प्रस्ताव आलाय लग्नाचा, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? बरं वाटलं थोडंसं. केवढ्या मोठ्या घरात आपण राहतोय, केवढी मोठी सगळी घरातली मोठी मोठी माणसं. मग मला सांगा, तुमचं लग्न कधी झालं? 1953 31 डिसेंबर. म्हणजे जवळजवळ 58 वर्ष पूर्ण झाली होऊन आता 59 लागेल. 59 लागेल. आजोबा, तुम्ही मला सांगा, एवढी वर्ष झाली आहेत लग्नाला, 58 वर्ष झाली आहेत, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. छान वाटतं. एकदम छान आनंदी आहे मी. आनंदी आहात? अगदी. आजी, तुम्हाला कसं वाटतं? तेच वाटतं मला. सेम. हे नाही म्हणजे बरं वाटतं, सगळी समाधानात सगळी आतापर्यंतचे आयुष्य काढलं, असंच पुढचं पण जावं असं वाटतं. थोडंसं मागे जाऊया. मला सांगा, लग्नाचा दिवस कसा होता? लग्न कुठे झालं? लग्न कोल्हापुरातच झालं. लग्न कोल्हापुरातच झालं. कसा होता तो दिवस? तो माहोल कसा होता? पण देवळात झालं आमचं लग्न. देवळात झालं. आणि खूप मातब्बर मंडळी, खूप मोठी मोठी मंडळी लग्नाला आली होती. तुम्हाला थोडं दडपण होतं की कसं? होतंच थोडंसं. तर लग्न म्हटल्यावरती येतच ना, ते तसं होतं. तुमचं आणि बाबूराव पेंढारकरांचं म्हणजे तुमच्या सासरेबुवांचं नातं कसं होतं? तुम्ही कसे बोलला? मी घाबरायची त्याला. फारशी मी त्यांच्या समोर यायचीच नाही. यायचं. आजी, आता मला सांगा की आजोबांच्या आवडीनिवडींबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण आजोबांना खाण्यापिण्याची किती आवड आहे आधी ते सांगा मला. खूप आवड होती. खूप आवड आहे. सगळ्याच पेंढारकरांच्या घरात सगळ्यांना खाण्यापिण्याची खूप आवड होती. खूप आवड आहे. काय गोड खातात आजोबा? खूप तिखट खातात? मसालेदार? कसं? नाही, मसालेदार आणि तिखट नाही मात्र. नाही, अगदी असं बिन तिखटाचं साधं जेवण. साधं जेवण. पण मटण मासे आवडायचं सगळ्यांना. आज काय काय करणार आहात तुम्ही? बऱ्याचशा भाज्या मिळून एक भाजी करतात, त्याला खतखत म्हणतात.
खतखत. ती करणार आहे. आणि कोहळ्याचे सांडगे घालून त्याची आमटी. कोहळ्याच्या सांडग्यांची आमटी. मग त्याचं साहित्य सांगता? हे तळलेले कोहाळे, खोबरं, मिरी, मोहरी, तिखट, हळद, मीठ, चिंच, धणे, हिंग आणि तेल. आपण करतोय कोहळ्याच्या सांडग्यांची आमटी. आजी मला सांगा आता काय करायचंय? आता मी वाटण काढणार कोहळ्याच्या सांडग्याच्या आमटीचं. हे खोबरं, किती खोबरं घेतलं? साधारण 1 वाटीभर खोबरं घ्यायचं. त्या मानाने 1 चमचा तिखट, हळद, धणे किती घेतले? धणे थोडेसे धणे, अगदी पाव चमचा म्हटलं तरी चालेल. अर्धा मिरी आणि थोडीशी चिंच. चिंच वाटणातच टाकली की जास्त बरी असते. आणि याचं आता आपण वाटण करून घ्यायचं. हा, हे वाटण करून घ्यायचं. एकदम बारीक मात्र झालं पाहिजे चांगलंच. याचं वाटण तर आपण करून घेणारच आहोत, पण आपल्याकडे आजी गप्पा मारायच्यात. आपण बरं. तुम्ही मला सांगा कसे आहेत आजोबा? आजोबांचा स्वभाव कसा आहे? एकदम शांत आहेत. शांत आहेत. तुमच्यावर कधी चिडचिड आरडाओरडा केलाय? नाही, कधीच नाही. असा एखादा प्रसंग आठवतोय तुम्हाला की आजोबा चिडले, रागवले? मीच केव्हा तरी चिडते. तुम्हीच चिडता? तुम्ही आजोबांवर का चिडता? काय तुम्हाला आवडत नाही काहीतरी होतं असं. थोडासे ते पसारे बिसारे जास्त करतात त्यामुळे मग चिडायला होतं मला. बाकी काय नाही. आणि तुम्हाला काय काय आवडतं? मला असं कळलंय की तुम्ही सुद्धा आर्टिस्टिक फॅमिलीतून आलात. तुमचे वडील सुद्धा मला वाटतं आर्टिस्ट होते. तर तुम्हाला काय आवडतं? तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगा? स्वतः काही सांगताही येत नाही आता या वेळात काय होतं ते. पण थोडंसं काय म्हणतो रांगोळ्या काढणं किंवा काय भरणं साड्या बिड्या, हे असं मी आता हल्ली करते. म्हणजे आजी सुद्धा खूप हौशी आहेत नाही का? बरं, आपण आता वाटणाकडे वळूया. आपण या मिश्रणाचं वाटण करून घ्यायचं. हो, वाटण तयार झालंय. आता आपण पुढच्या कृतीकडे वळणार आहोत. काय करायचं आजी आता? आता आपण आधी फोडणी घालूया. मोहरी तडतडली पाहिजे ना? मोहरी मोहरी तडतडल्यावरती हिंग घालाय. हिंग घातल्यावरती हे वाटण घालायचं. हे घेतलं पाणी. पाणी किती घालू? बस. आजी ही रेसिपी खूप तिखट दिसते. म्हणजे घरात कसं तिखट खातात की नाही, इतकं तिखट नाही आहे. रंग चांगला आहे मिरचीचा, एवढंच. तिखट जास्त नाही आहे. कोल्हापूरची थोडीशी उकळ आली की मग हे सांडगे टाकायचे. हे तळून घेतलेले सांडगे आहेत. उकळ आल्यानंतर सांडगे घालायचे. थोडीशी उकळायला लागले की मग सांडगे टाकायचे. हे तांबड्या रस्स्यासारखं दिसतंय मला. कोल्हापूरची स्पेशालिटी आहे ना, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. त्याच्यात वाटण जास्त नसतं, सगळं रसच असतो नारळाचा वगैरे. ह्याच्यात बरंच वाटण आहे चांगलं. आणखी पाणी घालायला हवं की कसं? नाही, बस. पुरे ना? मग थोडंसं मीठ टाक. आता काय करायचं आजी? याला उकळी येऊ द्यायची. हो, आता जरा सांडगे शिजू देत. शिजू देऊ. मग झाकण घालायला लागेल ना? कोहळ्याचे सांडगे शिजून होत आहेत. तुम्हाला सुद्धा करायचे असतील साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोहळ्याच्या सांडग्यांची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोहळ्याचे सांडगे, ओलं खोबरं, मीठ, मोहरी, तीळ, हळद, मिरची, चिंच, जिरं, धणे, हिंग आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा अख्खे धणे, मिरी आणि चिंच घालावी आणि हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी घालून 1 उकळी काढावी. या मिश्रणात कोहळ्याचे सांडगे आणि मीठ घालून आमटी उकळवून घ्यावी.